लग्नासाठी जायचं आहे, पण वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा ना मला काहीच माहिती नाही आहे. तर मी तर हा विचार करते लग्नाला जाऊ की नको, कारण आहे ना या उन्हाळ्यात घामामुळे ना पूर्ण मेकअप उतरतो. मी तर आहे ना मागे आहे ना लग्नाला गेली होती, पण तिथे आहे ना माझा पूर्ण मेकअप काळा झालेला आणि माझी खूप फजिती झालेली. आता मात्र मला आहे ना वॉटरप्रूफ मेकअप आहे ना शिकावंच लागेल. नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला उन्हाळ्यात लग्न समारंभ असू द्यात किंवा कोणताही कार्यक्रम असू द्यात त्यासाठी वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे. खूप साऱ्या लेडीजची एक कंप्लेंट नेहमी असते, उन्हाळ्यात आम्ही जेव्हा पण मेकअप करतो तेव्हा उन्हाने ना आमचा मेकअप खूप उतरतो, नाहीतर आमचा मेकअप पूर्ण काला पडतो, लॉंग लास्टिंग म्हणजे पूर्ण दिवसासाठी अजिबात टिकत नाही. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ मेकअप करण्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही मेकअप केलात तर तुमचा मेकअप अजिबात काला पडणार नाही, अजिबात घामाने ते उतरणार नाही आणि पूर्ण दिवसासाठी टिकून राहील, म्हणजेच लॉंग लास्टिंग राहील. तर जास्त गप्पा न मारता लगेचच आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा पण आपण मेकअप करायला घेतो तेव्हा सगळ्यात पहिली स्टेप करायची आहे ती म्हणजे क्लिन्झिंग. म्हणजे आपला चेहरा जो आहे तो स्वच्छ फेसवॉशने क्लीन करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. जर आपल्या चेहऱ्यावर धूळ, माती, तेलकट आलेला असेल चेहऱ्यावर, ठीक आहे, कारण आपली स्किन नेहमी ऑइल बाहेर सोडत असते स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी नॅचरली, ठीक आहे. जर एक्स्ट्रा चेहऱ्यावर तेल असेल तर तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन सगळ्यात आधी होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे असं, घाणेरड्या चेहऱ्यावर जो तुम्ही मेकअप केलात तर तुम्हाला पिंपल, ॲक्नेसुद्धा होऊ शकतो, ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, कधीही मेकअप करण्याआधी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही. तुम्ही बघितलंच असेल, मेकअप कोणाचा जास्त उतरतो, जी स्किन ऑइली आहे त्यांचा मेकअप लवकर उतरतो, कारण त्यांच्या ऑइली स्किनवर एक्स्ट्राचं सीबम येतं, एक्स्ट्राचं तेल येतं, ते मेकअपमध्ये मिक्स होऊन तिथे रिॲक्शन होतो आणि मग तो मेकअप पूर्ण स्किनवरून उतरतो आणि मेकअप काला पडतो. तर एक्स्ट्राचं जेवढं पण तेल चेहऱ्यावर आलं असेल, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ क्लीन करायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर उन्हाळ्यात आपण मेकअप करणार आहोत, त्यासाठी माझी खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ती फॉलो करा. पण त्याआधी तुम्हाला सांगते ती का करायची, कारण तर आपल्या चेहऱ्यावर जी छोटी छोटी छिद्र असतात ती उन्हाळ्यात मोठी होतात, ठीक आहे. तर त्यांना मिनिमाइज किंवा त्यांना बंद करण्याचं काम बर्फ करतं. तर नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यात मेकअप करता त्यासाठी काय करायचं, एक रुमाल घ्यायचा, त्यावर तुम्हाला 1-2 आईस क्यूब टाकून घ्यायचे आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे हे बघा दाखवते, आईस क्यूब टाकायचे, ठीक आहे. डिरेक्टली बर्फ चेहऱ्यावर फिरवायचं नाही. अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये 2 मिनटं तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर बर्फ फिरवून घ्यायचं आहे. याने काय होईल, तुमचे जे छोटे छोटे पोर्स आहेत ते ओपन झालेले असतात ना, ते मिनिमाइज होतात, ठीक आहे, आणि पोर्स हलके हलके बंद होतात. त्यामुळे तुमच्या त्या पोर्समधून एक्स्ट्राचं सीबम म्हणजे ऑइल बाहेर निघत नाही आणि घामही निघत नाही, ठीक आहे. मी छान असा चेहऱ्यावर बर्फ फिरवून घेतलेला आहे. त्याने माझा जो चेहरा आहे तो मला खूप रिलॅक्स वाटतो. उन्हाळ्यात नेहमी बर्फ फिरवा, त्याने तुमचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि त्याने एक्स्ट्रा सीबम निघत नाही, त्यामुळे मेकअप तुमचा काळा पडत नाही, ठीक आहे. दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला स्किन केअर करायची आहे. म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर आणि जे पुढच्या स्टेप्स आहेत त्या करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी स्किन केअरमध्ये तुम्हाला टोनर नेहमी लावायचा आहे, म्हणजे टोनर पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करायचा आहे. मी इथे एल्बुडनेसचा टोनर यूज करत आहे. टोनर लावल्याने तुमच्या स्किनचा pH बॅलन्स वाढतो, ठीक आहे, आणि तुमचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात, त्यामुळे एक्स्ट्रा सीबम बाहेर पडत नाही. त्यासाठी मी इथे एल्बुडनेसचा टोनर यूज करते. आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. उन्हाळ्यात जेव्हा पण तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा,
तुम्हाला एकतर ऑइल फ्री मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे, नाहीतर जेल बेस जसं की ॲलोवेरा जेल अशा प्रकारचे मॉइश्चरायझर अप्लाय करायचे आहेत. जर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरलात ॲज अ मॉइश्चरायझर तुमच्या फेसला, तर त्याने तुम्हाला प्रचंड प्रमाणात घाम येईल आणि त्या घामामुळे तुमचा मेकअप पूर्ण उतरेल. ठीक आहे. इथे मी द डर्माचं हे ऑइल फ्री डेली मॉइश्चरायझर आहे ते यूज करते. मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन हायड्रेट होते, स्मूथ होते. मेकअप केल्यानंतर आपल्या स्किनवर अजिबात केकी आणि पॅची इफेक्ट येत नाही. कोणताही कार्यक्रम असू दे किंवा लग्न समारंभ असू दे, उन्हात चाललेला आहोत तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचे नाही. इथे मी लोटसचं सनस्क्रीन यूज करणार आहे आणि हे मॅट जेल सनस्क्रीन आहे. सनस्क्रीनमध्ये पण 2 प्रकार असतात, एक जेल बेस आणि एक क्रीम बेस. ठीक आहे. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी क्रीम बेस वापरा आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी जेल बेस वापरा. पण उन्हाळ्यात मी तुम्हाला सजेस्ट करील, तुमची स्किन ड्राय जरी असली ना तरी उन्हाळ्यात नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आहे ना जेल बेस सनस्क्रीन वापरा. कारण क्रीम बेस सनस्क्रीन जे असतात ना ते उन्हाळ्यात खूप घाम बाहेर सोडतात आणि त्यामुळे तुमचा मेकअप उतरतो. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे माझी. तुम्ही नेहमी सनस्क्रीन जेल बेस लावा. उन्हाळा असेल तर प्लीज जेल बेस जो सनस्क्रीन असतो ना तोच लावा. ठीक आहे. इथे मी लोटसचं यूज करत आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल उन्हात तर स्पेशली तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे. सनस्क्रीन उन्हाळ्यातून येणारे UV रेज असतात त्यांच्यापासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करायचं काम करतो. त्यामुळे सनस्क्रीन जरूर लावा. फ्रेंड्स, मी छान अशी स्किन केअर माझी करून घेतलेली आहे. आता आपण मेकअप करणार आहोत. मेकअपमध्ये सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजेच प्रायमर. फ्रेंड्स, प्रायमर हे 2 प्रकारचे असतात, ऑइल फ्री प्रायमर आणि क्रीम बेस प्रायमर. तुम्हाला उन्हाळ्यात ऑइल फ्री म्हणजे सिलिकॉन बेस प्रायमर यूज करायचं आहे. इथे मी ब्ल्यू हेवनचं ऑइल फ्री मेकअप बेस प्रायमर यूज करणार आहे. ठीक, तुम्ही बघू शकता हा जेल बेस प्रायमर आहे. ठीक आहे. हे बघा पाण्यासारखा आहे, हा मी यूज करणार आहे. प्रायमर लावल्याने आपले पोर्स तर बंद होतातच, पण आपल्या स्किनवर खूप छान असा कॅनव्हास फिनिश येतो. त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस होतो. त्यामुळे मेकअप करण्याआधी तुम्हाला प्रायमर नक्की लावायचा आहे. प्रायमरनंतर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. पण त्याआधी माझी जी स्किन आहे ती अनइवन दिसते. ठीक आहे. लग्नाला चाललेलो आहोत, कार्यक्रमासाठी चाललेलो आहोत, त्यामुळे फाउंडेशन पण जर लावलं तर पूर्ण माझं जे हे पिगमेंटेशन आहे ते दिसेल. तर मी थोडंसं करेक्टिंग चेहऱ्याला करून घेते. ठीक आहे. म्हणजेच थोडीशी पिगमेंटेशन आहे तिला मी हाईट करणार आहे. इथे मी यूज करणार आहे इनसाईटचं हे कन्सिलर पॅलेट आहे. ठीक आहे. कलर करेक्टिंग करण्यासाठी तर मी हे यूज करणार आहे. तर याच्यामध्ये जो ऑरेंज शेड आहे त्याने सगळ्यात आधी मी माझे जे डार्क सर्कल आहेत, पिगमेंटेशन आहेत ती थोडीशी हाईट करते. ठीक आहे. फाउंडेशनसाठी मी इथे लॅक्मेचं 9 to 5 फाउंडेशन यूज करणार आहे. याच्यामध्ये प्रायमर पण आहे. ठीक आहे. तुम्हाला खूप छान अशी हाय कव्हरेज पण मिळेल. ठीक आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो W320 वॉर्म कॅरमल. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या सावळ्या स्किनचा असाल तर तुम्ही हा शेड नक्की यूज करा आणि हा वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे. ठीक आहे. खूप छान अशी हाय कव्हरेज तुम्हाला देईल. इथे मी हातावर थोडासा फाउंडेशन काढून घेतलेला आहे आणि जेवढा माझ्या चेहऱ्याला गरज आहे तेवढाच काढला आहे. त्यानंतर डॉट करून पूर्ण फेसवर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी इथे मी एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे, म्हणजे ओला ब्युटी ब्लेंडर. त्यातलं एक्सेस वॉटर मी काढून टाकलेलं आहे आणि डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित ब्लेंड करून घेते. तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करायला थोडासा वेळ द्यायचा आहे. जेवढा तुम्ही वेळ देऊन फाउंडेशन ब्लेंड कराल तेवढा तुमचा जो फाउंडेशनचा बेस आहे तो फ्लॉलेस होईल, खूप सुंदर अशी ब्लेंडिंग होईल. तर थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित तुम्ही ब्लेंड करा. फ्रेंड्स, फाउंडेशन खूप छान असं मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कन्सिलर यूज करायचं आहे. इथे मी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते.
इथे मी कन्सिलर माझी अंडर आय एरिया आणि आयलिडवर लावून घेते आणि जिथं थोडंसं मला पिगमेंटेशन वाटतं तिथे मी कन्सिलर अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर परत मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि त्याने व्यवस्थित कन्सिलर ब्लेंड करते. कन्सिलर पण ब्लेंड करायला थोडासा वेळ घ्या. जर व्यवस्थित ब्लेंड नाही केलं तर तुमच्या अंडर आय एरियावर केकी आणि पॅची इफेक्ट येतील, फाईन लाईन दिसतील. म्हणून थोडासा वेळ घ्या आणि देन कन्सिलर ब्लेंड करा. त्याने खूप छान फिनिश लुक तुम्हाला येईल. बघू शकता माझा जो फाउंडेशन आहे तो ब्लेंड केलेला आहे. कन्सिलर मी छान असा ब्लेंड करून घेतलेला आहे लावून. यानंतर आता आपल्याला आपला जो चेहरा आहे म्हणजेच आपला जो फाउंडेशन आहे, कन्सिलर आहे, त्याला बेकिंग करायचे आहे म्हणजे सेट करायचं आहे. वॉटरप्रूफ मेकअप करताना कधीही कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला यूज नाही करायची. तुम्हाला अशा प्रकारे लूज पावडर यूज करायची आहे. लूज पावडर यूज केल्याने तुमचा जो बेस असतो तो एकदम सेट होतो, बेकिंग होते तुमच्या चेहऱ्याची. त्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो अजिबात उतरत नाही. कॉम्पॅक्ट पावडर न वापरता तुम्ही लूज पावडर वापरा. तुम्ही NYBची पण लूज पावडर वापरू शकता आणि ब्लू हेव्हनची पण लूज पावडर वापरू शकता. दोन्ही पण खूप अफोर्डेबल आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, इथे मी तुम्हाला 2 ज्या लूज पावडर दाखवल्या आहेत त्यातून मी NYBची लूज पावडर घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी माझी अंडर आय एरियाला जिथे कन्सिलर लावलेलं आहे तिथे आणि त्यानंतर मी माझ्या आयलिडवर आणि माउथ एरियावर जिथे कन्सिलर लावलेलं आहे तिथे व्यवस्थित बेकिंग करून घेते. म्हणजे व्यवस्थित तुम्ही बघू शकता पावडर लावून घेतलेली आहे. तुम्हाला पावडर जास्त प्रमाणात दिसेल कारण बेकिंग करण्यासाठी अशाच प्रकारे जी लूज पावडर आहे ती अप्लाय केली जाते. त्यानंतर मी माझा चेहरा 2 मिनटं असा सोडून देईल म्हणजे बेकिंग करण्यासाठी. 2 मिनटानंतर जी पण एक्सेस पावडर आहे ती ब्रशच्या थ्रू मी पूर्ण काढून टाकते. त्यानंतर थोडी अजून पावडर घेऊन जिथे मी लूज पावडर लावली नव्हती तिथे पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावून घेते. तुम्ही बघू शकता माझा जो बेस मेकअप आहे तो कंप्लीट झालेला आहे. लूज पावडरने मी छान अशी माझ्या चेहऱ्याची बेकिंग केली आहे. ठीक आहे, आत्ता मी माझा डोळ्यांचा मेकअप करणार आहे. तर आज मी तुम्हाला खूप छान असा आयशॅडो दाखवणार आहे. आयशॅडो कसा करायचा, ठीक आहे, कारण आज मी थोडी साडी जी आहे ती सिक्वेन्सची घातली आहे आणि थोडीशी स्टायलिश आहे. तर थोडासा आपण डोळ्यांचा मेकअप करू. ठीक आहे, तर फ्रेंड्स आज मी SFR हेटेड विथ लव पॅलेट हा पॅलेट यूज करणार आहे डोळ्यांच्या मेकअपसाठी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असे शेड मिळतात. वर्सटाईल पॅलेट आहे. मॅट कलर मिळतील, शिमर कलर आणि तुम्ही बघू शकता ग्लिटरसुद्धा मिळतात. तर खूप वर्ष झाली याला, 2 वर्ष झाली किंवा 2-3 वर्ष झाली असतील. ठीक आहे, तर हा पॅलेट मी आज यूज करणार आहे. सगळ्यात आधी हा पिंक कलर मी यूज करते. पूर्ण आयलिडवर याला मी अप्लाय करणार आहे. इथे मी पिंक कलर जो घेतलेला आहे तो पूर्ण आयलिडवर अप्लाय करते आणि ब्लेंड करते. आपल्याला सर्वात आधी थोडं कलर घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे आणि ब्लेंड करायचं आहे. ब्लेंडिंगला जास्त महत्त्व द्या, त्याने तुमच्या आयशॅडोची फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येईल. यानंतर हा थोडासा डार्क पिंक कलर आहे, थोडासा पर्पलिश आहे, तो पिक करते आणि आता मी माझ्या आउटर व्ही आहे ना तिथे लावते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आउटर व्हीला अप्लाय करायचं आहे. थोडंसं आपल्याला क्रीजवर घेऊन यायचं आहे. बघू शकता खूप छान असं दिसतं ते. हे 2 कलर मी अप्लाय केलेले आहेत. आता मी आहे ना इथे एक पिंक कलर आहे, हे बघा ग्लिटर आहे, हा अप्लाय करणार आहे माझ्या आयलिडवर. एकदम हलक्या हाताने प्रेस करते. ठीक आहे, फ्रेंड्स डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आयशॅडो बघू शकता किती सुंदर आणि सिंपल मी तुम्हाला सांगितलं आहे. अशा प्रकारे तुम्ही आयशॅडो क्रिएट करू शकता. आता आपण ॲब्रो फिल करू. त्यासाठी इथे मी ब्लू हेव्हनची ही पेन्सिल यूज करते. ही वॅक्स बेस पेन्सिल आहे. ठीक आहे, तर ही मी यूज करणार आहे आज. आपल्या मस्त फिल करून झालेले आहेत. आता आपल्याला लायनर यूज करायचं आहे. लायनरसाठी मी ते NYBचं हे वॉटरप्रूफ लायनर यूज करणार आहे. जेव्हा तुम्ही वॉटरप्रूफ लायनर यूज करता तो अजिबात उतरत नाही आणि डोळ्यांना तो जसाच्या तसा टिकून राहतो आणि लॉंग लास्टिंग राहतो.
लावून मस्त झालेला आहे आपला। आता आपण काजल वापरणार आहोत। काजल मी इथे SQचा बॅडस काजल यूज करते आणि हा देखील वॉटरप्रूफ आहे, ठीक आहे। आता मी इथे मस्कारा यूज करत आहे। NYBचा हे नवीन मस्कारा मी घेतला आहे, तो यूज करते। आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे त्यावेळेस वॉटरप्रूफचे प्रोडक्ट असतात ना तेच यूज करा। आणि खूप छान छान ब्रँडचे खूप स्वस्त असे वॉटरप्रूफ मेकअपचे जे प्रोडक्ट असतात ते मिळतात, ठीक आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता डोळ्यांचा मेकअप आपला खूप छान आणि उत्तम झालेला आहे। डोळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। आता तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे खूप व्हाईट दिसतो। आता या फेसला आपण थोडंसं स्ट्रक्चर देऊ। तर सगळ्यात आधी मी कॉन्टोरिंग करणार आहे। तर त्यासाठी इथे मी स्विस ब्युटीचा हा चिकबू फेस पॅलेट यूज करणार आहे। यामध्ये तुम्हाला खूप छान असे 3 शेड मिळतात, ठीक आहे। यामध्ये सगळ्यात आधी कॉन्टोरिंग, त्यानंतर इथे तुम्हाला ब्लश मिळेल आणि त्यानंतर हायलायटर, ठीक आहे। अंडर 300 रुपीजमध्ये हा प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल। फ्रेंड्स, जर तुमचा फेस जाड असेल आणि मोठा असेल, फेसवर फॅट असेल तर कॉन्टोरिंग नक्की करा। त्याने तुमचा फेस जो आहे तो स्लिम दिसतो आणि तुमच्या फेसचा पूर्ण स्ट्रक्चरच बदलतो। तुम्ही बघू शकता मी माझ्या चेक्सची कॉन्टोरिंग केली आहे, जॉलाईनची आणि फोरहेडची केलेली आहे। त्यानंतर नोजची कॉन्टोरिंग केल्यामुळे माझा फेस खूप स्लिम आणि सुंदर दिसतो। त्यानंतर याच पॅलेटमधून मी ब्लश कलर घेतलेला आहे आणि चिक्सवर आपल्याला ब्लश अप्लाय करायचा असतो। ब्लश अप्लाय केल्याने खूप सुंदर असा छान नॅचरल लुक येतो। आणि त्यानंतर इथे थोडंसं नोजला देखील मी ब्लश लावलेला आहे। याच पॅलेटमधून मी हायलायटर कलर पिक केलेला आहे आणि हा हायलायटर खूप सुंदर आहे, पिगमेंटेड आहे। तर हायलायटर लावल्याने आपले फीचर्स एनहान्स दिसतात आणि जेव्हा फोटो काढतो तेव्हा खूप सुंदर फोटो येतात। तर इथे मी चिक्सला, नोजला, फोरहेडला, चिनला हायलायटर व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता बघू शकता माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे। इथे मी लिपस्टिक लावलेली नाही आहे। आता आपल्याला मेकअपला फिक्स करायचं आहे, ज्याने आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहील, मेकअप उतरणार नाही, काळा पडणार नाही। त्यासाठी इथे मी ब्ल्यू हेवनचं मेकअप फिक्सर घेते। व्यवस्थित आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर मेकअप फिक्सर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एअर ड्राय देखील तुम्ही करू शकता। जर वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे स्पंज ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने व्यवस्थित डॅबिंग करून ते जो फिक्सर आहे तो व्यवस्थित ड्राय करू शकता, ठीक आहे। आता मी ते लिपस्टिक अप्लाय करणार आहे। लिपस्टिकसाठी मी NYBचा हा मस्त पिंक कलर, लाईट पिंक कलर अप्लाय करणार आहे। खूप सुंदर शेड आहे आणि वॉटरप्रूफ आहे आणि खूप लाईटवेट आहे। तर तुम्ही NYBची लिपस्टिक पण ट्राय करू शकता। खूप छान कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील, ठीक आहे। फ्रेंड्स, तुम्ही मेकअप बघितलंच मी कशा प्रकारे केलेला आहे। आता हा जो मेकअप आहे तो वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ आहे की नाही ते आपण टेस्ट करणार आहोत, ठीक आहे। तर सगळ्यात आधी मी इथे 1 ग्लास पाणी भरून घेतलेला आहे आणि सरळ तो पाणी मी माझ्या मेकअप केलेल्या चेहऱ्यावर ओतत आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त पाणीच पडतो माझ्या चेहऱ्यावरून, मेकअप अजिबात निघालेला नाही आहे। हा जो बाऊल आहे त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता पाणी एकदम क्लीन आणि क्लिअर आहे। आता मी इथे एक रुमाल घेतलेला आहे आणि चेहऱ्यावर रुमाल मस्त फिरवते आणि तुम्ही बघू शकता रुमालाला देखील अजिबात मेकअप आलेला नाही आहे। परत एकदा मी रुमाल व्यवस्थित फिरवते, तुम्ही बघू शकता आणि अजिबातच हा मेकअप आपला निघालेला नाही आहे। रुमालाला व्यवस्थित दिसणार नाही तर मी इथे टिश्यू पेपरही घेतलेला आहे। टिश्यू पेपरने मी तुम्हाला दाखवते। पूर्ण मी माझ्या चेहऱ्यावर टिश्यू पेपर फिरवणार आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त चेहऱ्यावरचा पाणीच आलेला आहे, मेकअप बघू शकता टिश्यू पेपरला पण लागून आलेलं नाही आहे। तर तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर मेकअप केला तर उन्हाळ्यात तुम्ही कोणताही लग्न समारंभ असू दे, कार्यक्रम असू दे, तुम्ही भर उन्हात जरी गेलात ना तरी तुमचा मेकअप अजिबात उतरणार नाही, काला पडणार नाही आणि पूर्ण दिवसासाठी टिकून राहील। तर बघू शकता फक्त पाणीच येतो, मेकअप अजिबात येत नाही। तर आणि इथे ना मी डोळ्यांचा जो मेकअप आहे, आयलायनर लावलेला आहे, मस्कारा लावलेला आहे, काजल लावलेला आहे। तर तुम्ही बघू शकता
ते देखील अजिबात निघालेलं नाही आहे. कारण की मी जेवढे पण प्रोडक्ट यूज केलेले आहेत ना तेवढे सगळे स्वस्त प्रोडक्ट आहेत, तुम्ही इझिली बाय करू शकता. ते प्रोडक्ट सगळे जे आहेत ते वॉटरप्रूफ आहेत. म्हणजे लिपस्टिकसुद्धा अजिबात निघालेली नाही आहे. टिश्यू पेपरवर फक्त पाणी झालेलं आहे आणि मी हात पण फिरवते, पूर्ण चेहऱ्यावर हात फिरवते आणि हाताला पण तुम्ही बघू शकता अजिबात मेकअप येत नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मेकअप केला तर तुमचा मेकअप वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ होईल. फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. आज मी तुमच्यासोबत ज्या टिप्स शेअर केलेल्या आहेत ना त्या फॉलो करून जर तुम्ही पूर्ण मेकअप करताना तर तुमचा मेकअप वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ होईल. तुमचा मेकअप अजिबात काला पडणार नाही, मेकअप अजिबात उतरणार नाही, पूर्ण दिवसासाठी मेकअप जसाचा तसा टिकून राहील, म्हणजेच लॉंग लास्टिंग राहील. तर फ्रेंड्स, ही होती आजची व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हां, तुमचे काय जर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करा, मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.